पत्राचा अभ्यास करत आहोत आणि नुकतेच आपण काही आठवडे झाले त्याला सुरुवात करून आपण पहिले जी 4 वचनं आहेत आतापर्यंत अध्याय 1 मधील पहिली 4 वचनं आपण अभ्यासलेले आहेत. आज आपण वचन 5 वर आज आपण मनन करणार आहोत. उलगडा आपण थोडक्यात ऐकणार आहोत. परंतु ते एक वचन आपण जरी घेणार आहोत तरी मला असं वाटतं की आपण वचन 1 पासून वाचू म्हणजे आपल्याला ते वचन समजण्यासाठी थोडी आपल्याला मदत होईल. ओके. तर थेसलोनिकेकरास पहिलं पत्र, पौलाचं थेसलोनिकेकरास पहिले पत्र, पहिला अध्याय वचन 1 ते 5. देवपित्याच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थेसलोनिकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तिमोथी यांच्याकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकार स्तुती करतो. आपल्या देवपित्यासमोर आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाचे केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वरच्या आशेमुळे धरलेला धीर यांच्या आम्ही निरंतर स्मरण करीतो. देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊक आहेच. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे. देवबाप करो वाचलेलं वचन आपल्यासाठी आशीर्वादाच करो. आपण मागील आठवड्यांमध्ये वचन 1 ते 4 आपण पाहिलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे त्यामध्ये आपण या पुस्तकाचा परिचय पाहिला. वचन 1 नुसार जिथं तो अभिवादन करत आहे आणि अगदी सुरुवात करत असताना देवपित्याच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थेसलोनिकेकरांची मंडळी तो अशा प्रकारे म्हणत आहे. त्यांना पौल, सिल्वान, तिमोथी यांच्याकडून नाही का आणि देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. त्यानंतर आपण वचन 2 पासून पुढे पाहतो की लगेच तो अ, त्यांच्या त्या मंडळीसाठी तो देवाचे आभार मानत आहे. तो उपकार स्तुती करत आहे आणि मग आपण मागील आठवड्यांमध्ये पाहिलं होतं की तो का बरं देवाचे आभार मानतो. एकतर एकतर ही देवाचं अद्भुत कार्य आहे. देव अद्भुत रीतीने त्याला मासिदोनिया भागात घेऊन गेला. जिथे त्याला जायचंच नव्हतं, त्याने विचारच केला नव्हता. परंतु एवढंच नाही तर आपल्याला हे पाहायला भेटतं की अ, पुढे जाऊन तो अद्भुत रीतीने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ख्रिस्ताची सुवार्ता गाजवताना दिसतोय, नाही का? आवाज येतो का सगळ्यांना? हॅलो. हो, येतोय. ओके, ठीक आहे. तर मग तो अ, पुढे पुढे जात आहे आणि आपल्याला माहित आहे फिलिप येथे तो गेला. तिथं अनेक अनुभवांना त्याला सामोरं जावं लागलं. तिथं मंडळी स्थापित झाली. तिथून पुढे मग तो थेसलोनिकाकरांच्या त्या ठिकाणी गेलेला आहे. आपल्याला प्रेषितांची कृत्यमध्ये पाहायला भेटतं आणि अगदी 3च आठवडे तिथं असताना अद्भुत रीतीने देवबापाने अगदी त्या कमी वेळात मंडळी जी आहे तिथं उभी राहिली आपल्याला पाहायला भेटतं. तिथून तो पुढे तिथं सुद्धा विरोध झाल्यामुळे ते पुढे निघून जातात. बिरोया, मग अथेन्स, मग करिंथ आणि मग या सगळ्या गोष्टी असताना आपण ऐकलेलं आहे की तिमोथी जातो पुन्हा या मंडळीकडे थेसलोनिका येथील आणि मग त्यांचे सर्व रिपोर्ट घेऊन तो पौलाकडे जातो. तेव्हा पौल हे पत्र लिहित आहे आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर पौल अगदी सुरुवात करत असताना देवाचे आभार मानतो. तो म्हणतो की मी तुमच्यासाठी तुमची आठवण करत आहे आणि मी सर्वदा तुम्हा सर्वांबद्दल मी देवाचे आभार मानतो. का बरं आभार मानत आहे? सगळ्यात पहिली गोष्ट तर हे देवाचं अद्भुत कार्य आहे की त्याने तुम्हाला उभं केलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या जीवनातील जो बदल मी पाहत आहे, विशेष करून वचन 3 मध्ये तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि
आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेने धरलेला धीर, हे जे एक साक्ष ठेवणार आहे, जे प्रमाण पटवून देणार आहे, की कशा प्रकारे सुवार्तेचं बीज तुमच्या हृदयात पेरलं गेलेलं आहे आणि हे केवळ आणि केवळ अ, आमच्या चातुर्याने, आमच्या विचाराने, आमच्या कोणत्या योजनेने घडलेलं नाही, तर हे केवळ आणि केवळ देवाचं परिपूर्ण कार्य आहे, त्याचं महान सार्वभौम कार्य आहे. त्यामुळे घडलेलं आहे आणि म्हणून आम्ही खरंच देवाचे आभार मानतो, निरंतर आम्ही स्मरण करतो. आणि एवढंच नाही, मग वचन 4 मध्ये तो आणखी एक पैलू समोर ठेवतो किंवा आणखी एक चिन्ह तो समोर दाखवतो, की अरे का बरं तो त्या मंडळीबद्दल देवाचे आभार मानतो आणि त्याला कशी ती खात्री आहे. तर तो सगळ्यात अगोदर पुढे म्हणतो, की नक्कीच ह्या गोष्टी दिसलेल्या आहेत आणि तुम्ही विश्वासाने काम करत आहात, प्रीतीने तुमचे श्रम आणि प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे तुमचा जो धीर आहे. पण या सगळ्यांचं मूळ कुठं आहे? या सगळ्यांचं मूळ आपल्याला वचन 4 देतं, जिथं सांगितलं की देवाच्या प्रीतीतील बंधूंनो. या सगळ्यांचं मूळ खुद्द देवामध्ये आहे, नाही का? हे कुठून प्रवाहित आहे? हा विश्वास कोणी दिलेला आहे? देवाने आहे. ही प्रीती कुठून आहे? तो आगापे प्रेम करणारा गौरवी प्रभू त्याच्यापासून आहे. आणि त्या महान सामर्थ्य निर्माण करत्या देवाने जगाच्या स्थापनेपूर्वीच तुम्हाला निवडलेलं होतं. हम्म. हे पहा, योग्य वेळी त्याने तुम्हाला अ, हे तारण, हे अद्भुत तारण त्याने तुम्हाला दिलेलं आहे. आणि मग आपल्याला पुढे शिकायला भेटतं, की तो म्हणतो की देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊक आहे. आता ज्यावेळेस तो या शब्दाकडे पाहतो, या विशेष करून याबद्दल बोलतो, तर हे हे कशावरून त्याला समजलं, तर एकतर वचन 3, आपण जर वचन 3 पासून 5 पर्यंत नाही, तर वचन 5 पासून जर आपण 3 पर्यंत गेलो ना, तर आपल्याला खरं तर नाही का, स्टेप बाय स्टेप किंवा एकामागून एक आपल्याला ते उलगडत जाईल सत्य, की का बरं ते विश्वासाने काम करू शकले, प्रीतीने श्रम करू शकले, प्रभू येशू ख्रिस्तावरची आशा त्यांना मिळाली. त्याचं मूळ कसं आहे, तर सगळ्यात अगोदर वचन 4 सांगतं निवडीबद्दल. जगाच्या स्थापनेपूर्वी तुम्ही निवडलेले होते. आणि मग हे कसं पाऊल अगदी खात्रीशीरपणे सांगू शकतो बरं? तर मग आपल्याला वचन 5 कडे जाणं गरजेचं आहे. आणि वचन 5 आपल्याला सांगतं, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे. आता ज्यावेळेस आपण वचन 5 आज विशेष करून आपण पाहणार आहोत, तर हे वचन जे आहे, आपण काही भागामध्ये याची फोड करणार आहोत आणि फोड करून आपण जो वरील भाग, पाऊल जे काही गोष्टी आतापर्यंत बोलत आहे, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण माहिती आहे, मागच्या आठवडे आपण जो विषय सुरू केलेला आहे, तो म्हणजे उपकार स्तुती. आणि उपकार स्तुतीबद्दल पाहत असताना आपण मागील आठवड्यामध्ये उपकार स्तुतीचं साधन त्याबद्दल आपण शिकलो. ते काय बरं, तर प्रार्थना, उपकार स्तुतीचा स्रोत काय आहे, त्याबद्दल आपण शिकलेलो आहे मागच्या आठवड्यामध्ये. आणि मग विशेष करून आपण आता अ, उपकार स्तुतीचं कारण काय आहे, ते आपण आपण पाहणार आहोत, की तो खरंच का बरं देवाचे उपकार मानत आहे, त्याला महिमा देत आहे. त्याचं कारण आपल्याला वचन 5 जे आहे, ते आपल्या समोर सादर करेल. आणि हे वचन 5 जे आहे, त्याची सुरुवात बघा कशी होते. त्याची सुरुवात कारण या शब्दाने होते, नाही का? आणि मग कारण हा जो शब्द आहे, ज्यावेळेस आपण बारकाईने या शब्दाकडे पाहतो, अ, तर आपल्याला हे पाहायला भेटेल की हे शब्द आपल्याला वरील वचनाकडे घेऊन जातं, नाही का? आणि जर तुम्ही अ, एका एका ओळीत जर ही संपूर्ण वचने किंवा एका एका वाक्यात जर तुम्ही ही तिन्ही वचन 3, 4 आणि 5 जर तुम्ही एकत्र केली, मग ते कशा प्रकारे होऊ शकतं बरं? ते अशा प्रकारे होऊ शकतं बघा. तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आशेना धरलेला धीर
यातून मला ही खात्री मिळालेली आहे की तुम्ही जिवंत देवाकडून निवडलेले लोक आहात आणि ही निवड जी झालेली आहे ते मला कशा प्रकारे कळालं बरं? त्या निवडीच्या पलीकडे जात असताना ते मला याद्वारे कळालं, कारण आम्ही जी सुवार्ता तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे ती सुवार्ता शब्दाने नव्हे, तर जो महान गौरवी देव त्याचा आत्मा त्याच्या सामर्थ्याने आणि पूर्ण निर्धाराने तुम्हाला ती कळविण्यात आलेली आहे. आणि वचन 6 मध्ये तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने ते वचन स्वीकारलंय म्हणे तुम्ही, आणि तुम्ही आमचे व प्रभूचे अनुकरी झालेले आहात. तर हे अद्भुत आहे नाही का? आणि सुरुवात अगदी अशाच प्रकारे तो करतो. आणि नक्कीच कारण हे शब्द आपल्याला वरील त्या वचनाची आठवण करून देत आहे की तुम्ही देवाच्या प्रीतीतील बंधू आहात, देवाच्या प्रीतीतील लोक आहात. आणि कसं समजतं ते आपल्याला त्यांच्या त्या त्या वागण्यातून, त्यांच्या जीवनातून ते दिसतं, जे आपल्याला वचन 3 मध्ये पाहायला भेटतं की पहा त्यांची साक्ष कशी होती. अ, त्यांनी ते स्वीकारलं विश्वासाने वचन. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो तारणदायी विश्वास त्याच्याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की ते शांत बसलेले नव्हते, कारण तो विश्वास जो आहे तो कार्य करणारा आहे, तो त्यांच्या जीवनातून दिसत होता. त्यांचं श्रम प्रीतीने केलेलं तिथं दिसत होतं. आणि एवढंच नाही तर त्यांचा जो धीर आहे तो सुद्धा तिथं आपल्याला पाहायला भेटत होता. आणि कसं घडलं, सगळ्यांचं मूळ कुठं आहे, तर आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं परिपूर्ण कार्य. आणि आपण पुढे येत असताना आपण पाहतो की वचन 5 आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सांगतात. विशेष करून अ, देवाची महान निवड त्याबद्दल आपण शिकलो. ही निवड आपल्या कोणत्या कर्तृत्वावर ते अवलंबून नाही, किंवा भविष्यात काहीतरी नाही का, देवाने आमच्या चांगुलपणाकडे पाहिलं आणि मग त्याने आम्हाला निवडलं, ही अशा प्रकारची निवड नाहीये. तर ही निवड पूर्णपणे सार्वभौम देवाच्या हातातील आहे. त्याच्या स्वइच्छेने, त्याच्या आनंदाने ज्यांना वाटलं त्यांना त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलेलं आहे. ही निवड ख्रिस्ताठायी आहे. आणि ज्यांना त्याने निवडलेलं आहे ते कोण आहेत बरं? तेच देवाच्या प्रीतीतील लोक आहेत. आणि त्या लोकांमध्ये पौल थेसलोनिका येथील मंडळीला गणत आहे. आणि तो म्हणतो की आम्हाला ठाऊक आहे. आणि कसं ठाऊक आहे बरं मग? तर वचन 5 त्याची आठवण करून देतं की नाही, हे आम्हाला यामुळे ठाऊक आहे, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नाही, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळवण्यात आली. तो असं म्हणत नाही इथं की आम्ही स्वतः तुमच्यापर्यंत आलो नाही. तो सुरुवात करत असताना कारण आमची सुवार्ता, अशा प्रकारे तो याची सुरुवात करत आहे. आमची सुवार्ता. आमची सुवार्ता याचा अर्थ काय बरं? पाऊल असं का म्हणत आहे इथं? याचा अर्थ ही पाऊलाने निर्माण केलेली होती का? किंवा हे पाऊलाचं तत्वज्ञान होतं का? तर तर बिलकुल नाही. तर ज्यावेळेस पौल आमची सुवार्ता म्हणतो, तर इथं हा अनेक वचनी शब्द आहे. आणि हा शब्द आपल्याला वचन 1 कडे घेऊन जातो, जिथं सुरुवातीलाच तो सांगत आहे की पहा, देवाच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थेसलोनिकाकरांची मंडळी हिला पाऊल, सिल्वान व तिमोथी यांच्याकडून. का बरं तो अगदी नाव घेत असताना या दोघांचे नाव सोबत घेत आहे? कारण त्या दुसऱ्या सुवार्ता प्रसार फेरी दरम्यान ज्यावेळेस ते थेसलोनिका येथे आलेले आहेत, त्यावेळी सिल्वान आणि तिमोथी सुद्धा त्याच्यासोबत होता. आणि या तिघांनीही आपल्याला पाहायला भेटतं ते पौलाचे सहकारी म्हणून त्यांनी सुवार्थेच्या कार्यामध्ये तिथं श्रम केलेले आहेत. आणि म्हणून तो ज्यावेळेस इथं नाव घेत आहे किंवा बोलत आहे, तो तो असा नाही का स्वतःच प्रेषित पण अ, त्याचा पुरावा देण्याचा प्रयत्न नाही करत, तर तो खर तर त्या तिघांसोबत तो आठवण करून देत आहे की खरंच हे कार्य जे आहे ते महान आहे. आणि ज्यावेळेस तो म्हणत आहे की आमची सुवार्ता, नक्कीच इथं त्याचा अर्थ असा नाही की ती पाऊलाने निर्माण केलेली आहे. कारण पाऊल लगेच दुसऱ्या अध्यायामध्ये तो म्हणत आहे की ख्रिस्ताची आहे, नाही का? जर तुम्ही दुसरा अध्याय वाचला, वचन 14 मध्ये विशेष करून, तर तुम्हाला तिथं पाहायला भेटेल की सुवार्ता खरं तर
ख्रिस्ताची सुवार्ता आहे. कारण तो म्हणतो की बंधूंनो, यहूद्यातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठाई आहेत, त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात. ख्रिस्त येशू ठाई असणाऱ्या मंडळ्या म्हटलेला आहे. की सुवार्ता मुळात मुळात कोणाची आहे बरं? ख्रिस्ताची आहे. आणि त्याच्याबद्दल तो पुढे आपल्याला पाहायला भेटतं. पहिले करिंथ 15 अध्याय वचन 3-4 मध्ये तो सांगतो ही सुवार्ता ख्रिस्ताबद्दल आहे. ही सुवार्ता स्वतः ख्रिस्त आहे, जो आपल्यासाठी या भूतलावर आला, ज्याने आपल्यासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे, जो पुरला गेला आणि शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवण्यात आलेला आहे. पहिले करिंथ पत्रामध्ये त्या सुवार्तेचा सारांश देत आहे, नाही का? आणि ही महान तारणदायी सुवार्ता आहे तो म्हणतो. आणि वचन 5 मध्ये तो म्हणत आहे की ही सुवार्ता आमची सुवार्ता आहे. तर आमची सुवार्ता अं, असं तो का म्हणत आहे? कारण ही अशी सुवार्ता आहे जी आपल्याला पाहायला भेटतं, ज्याद्वारे पाऊल जो मंडळीचा छळ करणारा अगोदर होता, जो ख्रिस्ताचा द्वेष करणारा होता, तो ख्रिस्तावर प्रीती करायला शिकला. ही सुवार्ता खऱ्या रीतीने त्याचं जीवन पूर्ण तिने बदललेलं आहे. हीच ती सुवार्ता होती, ज्यामुळे पौलाचा सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. हीच ती सुवार्ता आहे की ज्यामुळे तो पाऊल जो अगोदर छळ करण्यासाठी निघालेला, तो छळ सुद्धा आनंदाने सोसू शकत आहे. कारण ह्या सुवार्तेमध्ये देवाचं नीतिमत्व सामावलेलं आहे. या सुवार्तेमध्ये देवाची परिपूर्ण कृपा आपल्याला पाहायला भेटते. या सुवार्तेमध्ये आपली हतबलता, आपली दुर्बलता आपल्याला पाहायला भेटते, नाही का? आणि पौल जो आहे तो या सुवार्तेला म्हणत आहे की आमची सुवार्ता. कारण ही सुवार्ता पौलाच्या जगण्याचा विषय झाली होती, त्याचा श्वास ही झाली होती, नाही का? आणि ही सुवार्ता का बरं आपली सुवार्ता आहे? आमची स्वतःची सुवार्ता आहे, माझी सुवार्ता आहे. कारण ही सुवार्ता जणू काय माझा जीवन रस आहे. ही सुवार्ता मला प्रतिदिवशी मला गरजेची आहे. आणि पौल ज्यावेळेस सुरुवात करत आहे की आमची सुवार्ता म्हणे, काय झाले बरं? तुम्हाला कळवण्यात आली म्हणे. तुम्हाला कळवण्यात आली. जसा एखादा एखादा जो दूत आहे, एखाद्या एखाद्या धोक्याची धोक्याची जी अ, जी बातमी आहे, ती घेऊन येतो. आणि धोक्याची बातमी घेऊन येत असताना आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यासोबत एक चांगली बातमी तो घेऊन येतो की नाही, आपलं राष्ट्र जे आहे त्याला घेराव बंदी करण्यात आलेली आहे, त्याला घेरण्यात आलेला आहे. ही वाईट बातमी आता तुमच्याकडे आहे. आणि मग त्याच्याही पलीकडे चांगली बातमी आहे की आपलं जो भाग आहे तो सुरक्षित आहे, कारण आपले तट हे मजबूत आहेत आणि आपलं सैन्य तरबेज आहे आणि ते विजयी आहे. आणि म्हणून घाबरण्याची गरज नाही. जणू काय पौल जो आहे अशाच प्रकारे एक अग्रदूताचं आपण पाहतो की एक संदेशवाहकाचं कार्य करताना तो दिसत आहे. आणि तो ती सुवार्ता त्यांच्यापर्यंत घेऊन जात आहे. ती सुवार्ता निर्धाराने तो घेऊन जात आहे. आता पुढे आपल्याला पाहायला भेटतो, तो म्हणतो की आमची सुवार्ता. आता इथं सुवार्ता हा जो शब्द आहे ना, तो जवळजवळ आपल्याला पाहायला भेटतं की या दोन्ही पत्रांमध्ये, पहिले थेसलोनिका पत्र आणि दुसरे थेसलोनिका पत्रामध्ये जवळजवळ 8 वेळा आलेला हा शब्द आहे. आणि यावरून आपण पाहू शकतो की किती महत्व सुवार्तेला आहे विश्वासधाऱ्यांच्या जीवनामध्ये. पुष्कळदा आपण म्हणतो की नाही, आम्हाला आता सुवार्तेची गरज नाही. आम्ही एकदा ऐकली सुवार्ता आणि वारंवार आम्ही सुवार्ता का ऐकावी? आम्हाला का गरजेची आहे सुवार्ता? नाही, आम्हाला प्रतिदिवशी, जरी आपण विश्वासणारे आहोत, तरी आपल्याला प्रतिदिवशी सुवार्तेची गरज आहे. कारण ती सुवार्ता आपल्याला नेहमी जाग्यावर धरून ठेवते. ती सुवार्ता आपल्याला नेहमी देवाचं गौरवीपण दाखवणारी आहे. आणि म्हणूनच इथं तो म्हणत आहे की ती सुवार्ता तुम्हाला कळविण्यात आली. आता तुम्हाला कळविण्यात आली, हे कसं बरं? ही पावलाच्या इच्छेने आली का? कारण पाऊल तर पहिली गोष्ट आपल्याला माहित आहे, प्रेषितांची कृत्य 16व्या अध्यायामध्ये, की पौल मासिदोनियास जाणारच नव्हता. तो दुसऱ्या मार्गाने चालला होता, जो पहिली जी मिशनरी जर्नी, जी पहिली सुवार्थ प्रसार फेरी झाली,
ज्या ज्या गावांना, ज्या ज्या शहरांना त्याने भेटी दिल्या होत्या, त्या शहरांना पुन्हा भेटण्यासाठी तो निघालेला होता. आणि विशेष करून तो आता नवीन एका बाजूने जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस त्याला रात्री दृष्टांत पडला आणि तिथं मासिदुनियाचा एक मनुष्य त्याला दिसलेला आहे आणि तो म्हणतो की पौला आमच्याकडे ये, तो आम्हाला मासिदुनियातील लोकांना सहाय्य कर. आणि पहा, पाऊल म्हणतो की माझ्या विचारातही नव्हतं की मी मासिदुनियात जाईल. अद्भुत रीतीने पाऊल तिथे येतो, फिलिप येथे जाऊन तिथं सुवार्तेची घोषणा करतो, छळ होतो. त्या छळामध्ये सुद्धा तो आनंद करताना दिसतो. तिथून पुढे तो थेसलोनिकामध्ये येतो. तिथं 3 आठवडे तो 3 शब्दात तिथं राहतो आणि तिथं तो वारंवार ती सुवार्थ गाजवताना आपल्याला दिसतो. आणि अद्भुत रीतीने त्या 3 आठवड्यामध्ये देव त्या मंडळीला उभं करतो. तर नक्कीच इथं ज्यावेळेस तो म्हणतो की ती तुम्हाला कळवण्यात आली, तर हा शब्द आपल्याला देवाचं सार्वभौमत्व दाखवतं की देव महान सार्वभौम देव आहे. आणि तो अद्भुत रीतीने त्याच्या निवडलेल्या लोकांना तारणाप्रत घेऊन येतो. आणि त्याच्यासाठी त्याने जे आमंत्रण किंवा जे साधन त्यांनी नेमलेलं आहे, ते साधन म्हणजे सुवार्ता आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते सुवार्ता घेऊन जाण्यासाठी जे पात्र त्याने निवडलं ते पाऊल होता, नाही का? आणि इथं मग देवाची महान कार्य आपण पाहतो, देवाची महान योजना आपल्याला पाहायला भेटते, देवाचं सार्वभौमत्व आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्यांना त्याने निवडलेलं आहे त्यांना तो योग्य वेळी तारण देतो. त्याबद्दल आपण इथे शिकतो, नाही का? आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं ती कळवण्यात आली म्हणे. कुणाला कळवण्यात आली? थेसलोनिका येथील मंडळीला कळवण्यात आली. इथून आपल्याला आणखी एक गोष्टीची आठवण येईल. ख्रिस्त योहान 10 मध्ये म्हणतो की मीच उत्तम मेंढपाळ आहे. आणि अ, अ, तो म्हणतो की उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी प्राण देतो, नक्कीच. आणि म्हणे मेंढरं जी आहेत ती मेंढपाळाची वाणी ऐकतात आणि ते मेंढपाळाकडे येतात. आणि तेच जणू काही इथं घडलेलं आहे. त्या उत्तम मेंढपाळाची वाणी जणू काय त्या पौलाच्या ओठातून त्यांच्यापर्यंत गेलेली आहे. आणि त्या मेंढरांनी ती ओळखली. बरं, ही कशी ओळखली मग? आणि हे कसं झालेलं आहे? हे कसं शक्य झालेलं आहे? त्याने हे कसं कळवलं? तर पुढं तो सांगत आहे बघा, हे केवळ शब्दांनी नव्हे. ही सुवार्ता केवळ शब्दांनी नव्हे. असं का बरं पॉल म्हणत आहे? केवळ शब्दांनी नव्हे. कारण पौलाने तो काय असं ऍक्शन करून त्याने सांगितली का मग? नाही. शब्द महत्वाचे आहेत, नाही का? आपला उद्देश हेतू मांडण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शब्द. परंतु पाऊल असं का इथं बोलत आहे की ही सुवार्ता केवळ शब्दांनी नाही. अ, तर खरं जर आपण ही वचन जर आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर मला असं वाटतं अध्याय 2 आणि वचन 4 सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जिथं तो अशा प्रकारे म्हणत आहे, तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. आता इथं ही सुवार्ता फक्त शब्दांनी नाही. आणि ते इथं आपल्याला थोडीशी आयडिया भेटल दुसऱ्या अध्यायामध्ये. तो म्हणतो की आम्ही माणसाला खुश करण्यासारखं बोलत नाही. कारण आपल्याला माहिती आहे शब्द कोणत्याही प्रकारचे असू शकतात, नाही का? शब्दाबद्दल आपण बोलत असताना. आणि खरं जर आपण पाहिलं तर विशेष करून पेत्र 1 आणि वचन 23 मध्ये आपल्याला माहित आहे की नक्कीच अ, देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे आपण पुन्हा जन्म पावलेले आहोत. पहिले पेत्रामध्ये सांगितले गेले आहे. रोम 10 मध्ये आपल्याला माहित आहे की विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. नक्कीच शब्दाची गरज आहे. परंतु केवळ शब्द, शब्द आणि केवळ शब्द ह्या याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. केवळ शब्दाने नव्हे. तर शब्दासोबत कशाची तरी गरज आहे, ते तो पुढे बोलतोय. परंतु इथं आपण थोडस शब्द केवळ शब्दाने नव्हे याकडे आपण आणखी विचार करूया की त्यातून पौल एकतर हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की
ही सुवार्ता आमच्या तर्कवितर्काने, आमच्या विचारांनी किंवा आमच्या ज्ञानाने, तत्वज्ञानाने तुमच्यापर्यंत आलेली नाहीये. किंवा आम्ही तुम्हाला काहीतरी आकर्षित केलं त्यामुळे हे घडलेलं नाही. अ, किंवा आमचं शहाणपण नव्हतं ते, आमची चतुराईचं भाषण नव्हतं, किंवा आम्ही फारच दिसायला सुंदर, किंवा आमचं बोलण्याची जी लकब आहे ती फारच चांगल्या प्रकारची होती, म्हणून हे नव्हतं. तर पुढे मग त्याचं उत्तर तो देतो की हे केवळ शब्दाने नाही. तर याचा अर्थ पौल एकीकडे याची पण आठवण करून देत आहे की आमचं चातुर्य, आमची बुद्धी, आमची विचारधारा आमच्या योजनेद्वारे नाहीये. आज जगामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सुवार्तेला फारच अशक्त केलं गेलेलं आहे. आज फक्त तुम्हाला शब्द ऐकायला भेटतील. ते शब्द कसे आहेत? ते पूर्ण तुम्हाला भौतिकतेकडे घेऊन जाणारे आहेत. जे तुम्हाला ख्रिस्ताची खरी प्रीती, ख्रिस्ताचं खरं परिपूर्ण कार्य त्याच्यापासून दूर नेणारे आहेत. पुष्कळदा आजची जी सुवार्ता आहे, ती फक्त शब्दाने मनुष्याची कान खाजवणारी झालेली आहे. ते अशा प्रकारे, "अरे तुम्ही अ, तुम्ही आजारी आहात का? तुम्ही संकटात आहात का? तुम्ही कोणत्या बंधनात आहात का? तुम्ही कोणत्या कर्जात आहात का? तर या, आज तुमच्यासाठी आम्ही एक एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहोत. ही सुवार्ता केवळ शब्दाने, ही केवळ नाही का त्या गांजलेल्या लोकांना भौतिक रीतीने काही समाधान देणारी, काही मर्यादेपर्यंत ती कार्य करणारी आहे. परंतु ही सुवार्ता तुम्हाला तारणारी सुवार्ता नाही. ज्या सुवार्तेमध्ये सामर्थ्य नाही, ज्या सुवार्तेमध्ये पवित्र आत्म्याचे कार्य नाही, ज्या सुवार्तेमध्ये निर्धार नाही, ती सुवार्ता तुम्हाला तारण्यास कधीच समर्थ नाही. नक्कीच तुम्हाला थोडस समाधान भेटल तेवढ्यापुरतं. अरे, माझ्या मनाला समाधान वाटलं की मी आजारी असताना माझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. नक्कीच प्रार्थना आपण करतो. परंतु सुवार्ता जी आहे ती त्या प्रकारची नाहीये. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं की एकीकडे त्याची ते आठवण करून देतं, दुसरीकडे केवळ शब्दाद्वारे. आता केवळ शब्दाने नव्हे, असं का बरं पौल म्हणत आहे? तर नक्कीच पौलाचे जे शब्द होते, जर आपण पाहिलं, तर तो असत्य नव्हता बोलत. पहिली गोष्ट तर जी जी सुवार्ता त्याला अ, खुद्द ख्रिस्ताने दिली, दिमिश्काच्या वाटेवर आपल्याला पाहायला भेटतं. त्या सुवार्तेची घोषणा तो करत आहे. परंतु त्याचा शब्दप्रयोग जो आहे इथं, तो म्हणतो की शब्दाने नव्हे. का बरं शब्दाने नव्हे? जर शब्दाने नव्हे, केवळ शब्दाने नव्हे, तो असं म्हणत नाही की मी शब्दाचा उपयोग केलेला नाही किंवा मी करणार नाही. ही केवळ शब्दाने नव्हे, याचा अर्थ सुवार्तेमध्ये शब्द गरजेचे आहेत. बरोबर. परंतु केवळ शब्दाने नव्हे, हा शब्द प्रयोग आपल्याला कशाची आठवण करून देत आहे? कारण पॉल म्हणतो की मी किती चांगले तत्व घेऊन तुमच्यापर्यंत आलो. मी कितीही प्रखरतेने माझे ओरडून ओरडून तुम्हाला ख्रिस्त गाजविला. मी तुम्हाला कितीही प्रखरतेने ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे ती मी सांगितली. परंतु जर पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्या हृदयात झालं नाही, तर तो म्हणतो की ती ती व्यर्थ होईल ते सांगणं, नाही का? का बरं? केवळ शब्द मनुष्याचं हृदय भेदू शकणार नाही. केवळ शब्द मनुष्याला बदलू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की दुसरे करीन अध्याय 4 आणि वचन 4 आपल्याला सांगतं. त्याचं कारण म्हणजे काय बरं? कारण ह्या युगाच्या दैवताने मनुष्याची डोळे, मन आंधळी केली आहे, नाही का? देवाची प्रतिमा जो ख्रिस्त आहे, त्याच्या गौरवाची सुवार्ता त्यांच्यावर प्रकाशू नये म्हणून. मनुष्याची अवस्था काय आहे? ते आत्मिक आंधळे आहेत आणि म्हणून ते प्रकाश पाहू शकत नाही. योहान 3 मध्ये पौल म्हणतो, पुढे जाऊन ख्रिस्त म्हणतो की अरे, ते फक्त आंधळेच नाही तर त्या अंधाराची आवड धरणारे आहेत, नाही का? इफिस 2:1 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ते आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मेलेले आहेत. आणि असे
मृत आणि त्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटते केलेला जो पडलेला दृष्टांत आहे, अ, जे आस्ती आपण पाहतो नाही का? फक्त तो एहेजकेलाचे जे शब्द आहेत, तेच फक्त त्याला उठवू शकले असते का? नाही, नाही का? केवळ शब्द नाही, तो शब्दासोबत कशाची तरी गरज आहे. केवळ शब्द आपल्याला उठवू शकणार नाही, तारू शकणार नाही. ते सत्य आपल्या हृदयात ठसू शकणार नाही, नाही का? कारण आपण मृत आहोत जगाच्या अगदी सुरुवातीपासून आपल्याला माहित आहे. आदामामध्ये आपण सर्वजण मेलेले आहोत. देवापासून दुरावलेले आहोत, नाही का? देवाच्या क्रोधाची प्रजा अशा आपण होतो, नाही का? अंधकाराची आवड धरणारे होतो. इफिस 2 आपल्याला सांगतं, की या जगाच्या रहाटीप्रमाणे चालणारे आपण होतो. त्याच्यात आपण आनंद करणारे होतो. आणि मग आपण स्वतःहून या गोष्टी करूच शकत नाही. आणि म्हणूनच पाऊल म्हणतो, की केवळ शब्दानेही सुवार्थ तुमच्यापर्यंत आले नाही, तर तो शब्दासोबत आणखी एकाची जोड करतो आणि ते काय? तर सामर्थ्याने. पाहिलं? ही सुवार्ता तुमच्यापर्यंत केवळ शब्दाने आलेली नाही. ही शब्द तुम्हाला तारण्यास समर्थ नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, या शब्दांसोबत सामर्थ्य सुद्धा आहे. आणि सामर्थ्य काय आहे? ते आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला भेटतं नाही का? का बरं त्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे? सामर्थ्य हे पाऊलाच्या शब्दात नव्हते, तर पाऊल जे शब्द गाजवत होता, त्या शब्दात ते सामर्थ्य होते. आणि पहिले करिंथ 4 अध्याय वचन 20 आपल्याला सांगतं देवाचं राज्य बोलण्यात नाही, पण सामर्थ्यात आहे. त्याच्याबद्दलच ते आठवण करून देतं. रोम 1, 16 आणि 17 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की सुवार्ता जी आहे, ती तारण पावणाऱ्या सर्वांसाठी देवाचं सामर्थ्य आहे. का बरं सुवार्ता हे देवाचं सामर्थ्य आहे? कारण हे त्या गौरवी देवाच्या मुखातील शब्द आहे. कारण ही सुवार्ता खुद्द गौरवी देवाबद्दल आहे. ही सुवार्ता का बरं सामर्थ्य आहे? कारण यामध्ये देवाचं नीतिमत्व सामावलेलं आहे. ही सुवार्ता देवाची पवित्रता प्रकट करणारी आहे. ही सुवार्ता मला माझी खरी दशा दाखवणारी आहे. ही सुवार्ता मला खऱ्या तारणाऱ्याची गरज प्रकट करणारी आहे. नाही का? आणि म्हणून तो म्हणत आहे, की केवळ शब्दाने नव्हे, तर त्यासोबत तो म्हणतो तर सामर्थ्याने. का बरं सुवार्तेत सामर्थ्य आहे? कारण हे सामर्थ्यशाली देवाच्या मुखातील शब्द आहे. आणि पौल म्हणत आहे, की आम्ही तुमच्याकडे आलो, ते त्याच सामर्थ्याने आलो. कारण ते सामर्थ्य कुठून आहे बरं? प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय वचन 8 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाचा आत्मा तुमच्यावर येईल म्हणे, पवित्र आत्मा. त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. बरोबर? हे सामर्थ्य कुठून आहे? त्याचा प्रवाह कुठून आहे? खुद्द देवापासून, त्याच्या आत्म्यापासून आहे. त्याच्या आत्म्याने ती सुवार्ता माझ्या हृदयात पेरलेली आहे आणि तिथूनच ते कार्य पुढे करत आहे. तो पुढे काय म्हणतो आणखी पहा. आता तो सामर्थ्य आणि पवित्र आत्मा अगदी सोबत तो घेतो नाही का? आणि इथं तो म्हणतो ही सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने. सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्याने. आता हे सामर्थ्य कुठून आहे? हे सामर्थ्य पौलाच्या तर्कवितर्कामुळे नव्हतं. हे सामर्थ्य स्वतः देवच पवित्र आत्मा त्यातून प्रवाहित झालेलं सामर्थ्य आपल्याला पाहायला भेटतं. आणि का बरं याची गरज होती? याची का गरज आहे? त्या सामर्थ्याची, देवाच्या अद्भुत कार्याची. पुन्हा ऐकवा, आपण मृत असे होतो. आपण देवासमोर उभे राहण्यास लायकीचे नव्हतो. आपलं हृदय कठीण होतं आणि ते फोडण्यासाठी त्या शब्दासोबत सामर्थ्याची गरज आहे. आणि ते सामर्थ्य देवाच्या आत्म्याकडून आहे. आणि पाऊल आता इथं पवित्र आत्म्याचा उल्लेख करत आहे बघा. पहिल्या 2 वचनांमध्ये तो देवपिता आणि देवपुत्राचा उल्लेख करतो. आणि अगदी या पहिल्याच 5 वचनांमध्ये त्रैक्याचा तो उल्लेख करत आहे बघा. आणि आपल्याला पाहायला भेटल, की अगदी सुरुवातीलाच तो ज्यावेळेस त्रैक्याचा उल्लेख करत आहे,
देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, तर तो तारणाच्या कार्यासंबंधी इथं उल्लेख करत आहे. आणि तो अगदी स्पष्ट रीतीने वरती म्हणतो की देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. ही कृपा, त्याची योजना कुणापासून आहे? देव जो पिता, बरोबर. तीच कृपा विपुलपणे कुणामध्ये प्रगट झाली? प्रभू येशू ख्रिस्त, त्याने केलेल्या परिपूर्ण कार्यामध्ये. त्या कृपेद्वारे काय झालेलं आहे? शांती प्रस्थापित झाली. जे आपण देव आणि आपल्यामध्ये जे वैमनस्य होतं, जे आपण दुरावलेले होतो, तर आपला समेट पुन्हा घडून आलेला आहे. बरं, हे कसं घडतं? तर आपल्याला पाहायला भेटतं की देवचं पवित्र आत्मा त्याच कृपेचं लागूकरण त्याच्या निवडलेल्या लोकांच्या हृदयात करतो. आणि तेच थेसलोनिका येथील मंडळीच्या जीवनात घडलेलं आहे. पित्याने ती निवडलेली होती. पुत्र तिच्यासाठी मरण पावला, पुन्हा उठलेला आहे. तो स्वर्गात अ, तो विराजमान आहे. आणि पहा, तिच्या त्या मंडळीच्या हृदयात त्या सुवार्तेचं बीज पेरणारा, सामर्थ्याने पेरणारा देवाचा आत्मा होता. आणि म्हणून पौलाचे शब्द हे नव्हते, नाही का? किंवा पौलाचा तर्क, पौलाचं तत्वज्ञान नव्हतं, तर जणू काय हे शब्द देवाचे होते. आणि एक शब्द केवळ शब्द नव्हते, तर हे शब्द पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अगदी आपल्याला पाहायला भेटतं, की थेसलोनिका येथील लोकांच्या हृदयांना अगदी त्या आत्म्याने, त्यांच्या आत्म्यांना भेदून जाणारे असे ते शब्द होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्याद्वारे आपण पाहतो, की जे वचन 3 मध्ये सांगितलं, की विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर, विश्वास, प्रीती आणि आशा हे त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, त्या सुवार्तेच्या शब्दाने त्यांच्या हृदयामध्ये पेरण्यात आलं. आणि आपण पाहतो, की खऱ्या रीतीने हे स्वतःहून ते करू शकले नसते. आणि केवळ देवाचं परिपूर्ण कार्य आहे आपल्याला पाहायला भेटतं, की नाही, हे कसं घडलेलं आहे? हे देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने घडलेलं आहे. अद्भुत रीतीने हे घडलेलं आहे. आता तो जो आत्मा, जो गौरवी देव, जो पवित्र आत्मा, तो दत्तकपणाचा आत्मा म्हणून आपल्याला पाहायला भेटतो. तो आमच्या वतनाचा विचार म्हणून आपल्याला पाहायला भेटतो. त्याचा शिक्का आमच्यावर मारण्यात आलेला आहे, नाही का? तो आमची खात्री झालेला आहे. नवीन जन्म त्याने आपल्याला दिलेला आहे. आपलं परिवर्तन, आपला शुद्धी, तो विश्वास पुरवणारा तो आहे. ती खात्री तो देणारा आहे, की तू देवाचं मूल आहेस. आणि तो आपल्याला ते चांगले काम करण्यासाठी नित्य प्रोत्साहित करतो. तो आपल्याला वारंवार त्याच्या वचनाकडे घेऊन जातो. आणि यावरून आपण पाहू शकतो, पाऊल यावरून समजून घेतो, की नाही, हे केवळ देवापासून आहे. देवाच्या प्रीतीतील आपण लोक आहोत. आणि म्हणून आपल्या त्या कामावरून ते दिसून येत आहे. आणि पौल म्हणतो, मी देवाचे आभार मानतो तुमच्यासाठी. आम्ही देवाचे आभार मानतो. निरंतर आम्ही तुमचं स्मरण करतो आमच्या प्रार्थनेमध्ये. पुढे तो काय म्हणत आहे? ही सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने असा का शब्द प्रयोग तो करत आहे इथं बघा. पूर्ण निर्धार हा जो शब्द आहे ना, तो आपल्याला अ, जर मूळ आपण अर्थ पाहिला तर तो अशा प्रकारचा आहे, की पूर्ण खात्रीने, परिपूर्ण रीतीने किंवा परिपूर्णतेने, किंवा आपण अशा प्रकारे म्हणू शकतो, की परिपूर्णतेने म्हणजे अ, तो अशा प्रकारचा आहे, की स्वतः पौल त्याचं जे जीवन बदलले गेलं त्याची आठवण तो करतो, की नाही, हीच सुवार्ता आहे ज्यामुळे माझं जीवन बदललं गेलेलं आहे. ही सुवार्ता खात्रीशील आहे. त्याला इतकी खात्री आहे, कुठेच असा छोटा असा कोणता अंशही नाही, की जिथं तो संशय घेईल, की अरे खरंच ही सुवार्ता आहे का तारणारी? नाही, त्याच्या मनात कुठेच संशय नव्हता. अगदी, अगदी निर्धार, अगदी आपण म्हणतो, की परिपूर्णतेने ती सुवार्ता, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भर त्याने घातली नाही. त्याच्यातून काही काढून टाकलं नाही. किंवा माणसांच्या भीतीने त्याने काहीतरी
अजून त्यांना आवडेल असं काहीतरी त्याच्यामध्ये जोडलं नाही, तर प्युअर अगदी शुद्ध ती सुवार्ता जी अगदी खात्रीशीर आहे त्याला आणि ज्या खात्रीने तो त्या सुवार्तेला त्याने झोकून दिलेला आहे, त्याच निर्धाराने त्याने त्यांना त्यांना ती सुवार्ता गाजवलेली आहे. त्याच्याकडे कोणत्याच प्रकारे ती शंका नव्हती त्या सुवार्तेवर. कारण ती सुवार्ता खुद्द देवाकडून होती. ती सुवार्ता खुद्द ख्रिस्त आहे. है ना? ती सुवार्ता पाऊल तिच्याबद्दल बोलत असताना म्हणतो, की एकतर करिंथकरास पत्रामध्ये, की जे नाश पावत आहेत त्यांच्यासाठी ती सुवार्ता मूर्खपणाचा संदेश आहे. परंतु म्हणे ज्यांचं तारण नाही का होणार आहे किंवा ज्यांचं तारण होत आहे त्यांच्यासाठी ते देवाचं सामर्थ्य आहे. आणि तो म्हणतो की नाही, आम्ही तीच सुवार्ता गाजवणार. ती सुवार्ता काय आहे? वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त. पहिले करिन्थकरास पत्रामध्ये तो म्हणतो की आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो, जो आपल्याला पाहायला भेटतं की हेलेन्यांसाठी तो जरी अडखळ नसेल, हेलेनांसाठी जरी तो मूर्खपणा असला, यहूद्यांसाठी जरी तो अडखळ असला, तरी जे तारण तारण पावणाऱ्यांसाठी ते देवाचं सामर्थ्य आहे. कारण ते केवळ शब्दाने नाही, तर शब्दाने, सामर्थ्याने आणि ते सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारे आणि त्याद्वारे मिळणारी महान खात्री, त्याद्वारे तो म्हणतो की ते आम्हाला कळवण्यात आलं आणि आता आम्ही त्याद्वारे तुम्हाला कळवित आहोत आणि ते तुमच्याही जीवनात आम्हाला पाहायला भेटत आहे. कारण तुम्ही जे विश्वासाने केलेलं काम, प्रीतीने केलेलं श्रम आणि प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला जो धीर आहे, त्यातून आम्हाला ते प्रखरतेने दिसत आहे. अगदी अद्भुत हे आहे. आणि त्या सुवार्तेच्या त्या महान प्रकटीकरणावर पाऊल जो आहे तो विसंबून गेलेला आहे. आणि तो तेच जगत आहे. आणि एवढंच नाही, तो पुढे काय म्हणतो बरं? तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे. आता तो एकतर सुवार्ता प्रसाराबद्दल, त्या गाजवण्याबद्दल तो बोलत आहे. तुम्हाला निर्धाराने कळवलं आणि आता जगण्याबद्दल तो बोलत आहे. इथं इथं त्याच्या शब्दाबद्दल तो अगोदर बोलतो आणि मग त्याची वागणूक, त्याचं जे उदाहरण त्याने ठेवलेलं आहे, त्याची आठवण तो करून देत आहे. तो म्हणतो की तसेच तुमच्याकरिता, कोणाकरिता? पौलाचं जीवन पूर्णपणे मंडळीसाठी वाहून त्याने दिलेलं होतं. ख्रिस्ताच्या मंडळीसाठी. तो स्वतःच्या वेदनेकडे कधीच पाहत नाही. फिलिप्पिकरास पत्रामध्ये आपण पाहतो, तो जरी त्या तुरुंगात आहे, त्या वेदनेत सुद्धा त्या मंडळीकडे पाहतो आणि मंडळीला उत्तेजित करतो, की तुम्ही प्रभूमध्ये आनंद करा आणि तो सुद्धा त्या मंडळीबद्दल आनंद करतो. कारण पौलाचं जीवन पूर्णपणे त्याने त्याच्यासाठी झोकून दिलं होतं. कारण तो म्हणतो, की ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, त्याच ख्रिस्ताने मला मंडळीसाठी प्रेषित म्हणून नेमलेलं आहे आणि तोच ख्रिस्त आज त्याच्या मंडळीमध्ये कार्य करणारा आहे आणि तीच प्रीती ख्रिस्ताची माझ्या हृदयात त्याच्या आत्म्याद्वारे ओतण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तो त्या मंडळी सोबत सुद्धा तशाच प्रकारे वागत आहे. पौलाचं बोलणंच फक्त नाही का सुवार्ता केंद्रित नव्हतं, नाही का? कारण पुष्कळदा आज जगामध्ये आपल्याला पुष्कळदा ह्या गोष्टी पाहायला भेटतात, की आपण शिकवतो एक आणि वागतो एक. परंतु पौल जे शिकवत होता, तेच तो जगत होता. मंडळीने जे ऐकलं, तेच ती जगली आणि तेच तिने गाजवलेलं आहे. ते आपण पुढच्या आठवड्यात पुढे आपण पाहणारच आहोत. देवाचे प्रिय लेकरांनो, ख्रिस्ती जीवन जे आहे, ते फक्त ऐकून सोडून देण्याबद्दल नाहीये. कारण याकोबाचं पत्र आपल्याला त्याबद्दल सांगतं, की जो कोणी देवाचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे चालत नाही, तो त्या आरशात मुख पाहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे आहे. तो स्वतःची फसवणूक करणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मत्ते 7 मध्ये म्हणतो, की वचनानुसार जो चालत नाही, तो त्या मूर्ख मनुष्याप्रमाणे आहे. आणि देवाच्या प्रिय लेकरांनो,
ही भयंकर गोष्ट आहे. आपलं जीवन हे सुवार्तेने प्रवाहित असलं पाहिजे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी हे आहे. पौलाने ते मंडळीसमोर कित्ता म्हणून ठेवलेला आहे आणि म्हणून तो म्हणू शकला, की तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर कसं होतो. अगदी 3च आठवडे पाऊल तिथं होता, नाही का? प्रेषितांची कृत्य 17व्या अध्यायानुसार आपण पाहतो 3च शब्दात तो तिथं होता. त्याचे सहकर्मी तिथं होते. परंतु त्यांचं वागणं तो असं म्हणत नाही, की "अरे अ, अ, नाही का तुम्ही ते पाहिलं असावं कसं आम्ही वागलो असेल किंवा तुम्हाला कदाचित नाही का कळालं असावं." नाही, तो म्हणतो त्याला अगदी खात्री आहे, की तो म्हणतो, की तुम्हाला ठाऊक आहे. कारण पौल सुवार्ता जी त्याने गाजवलेली आहे, ती सुवार्ता तो जगला सुद्धा. त्याचं जगणं सुद्धा ती सुवार्ता होती. म्हणूनच तो म्हटला, की "मला तर जगणं हे ख्रिस्त आणि मरणं हे लाभ आहे." हे कधी म्हणू शकला तो, नाही का? कारण तो जगला. त्याचे शब्दच फक्त बोलणारे नव्हते, तर त्याचं जीवन सुद्धा बोलणारं होतं. आणि ते प्रत्येक विश्वासणाऱ्याने समजून घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ताची लोक या नात्याने, ख्रिस्ताची मंडळी या नात्याने. फक्त आपण बोलणारेच नसावं, तर आपण ते वचन जगणारे सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि जे पौलाने मंडळीसमोर ठेवलेलं आहे, नाही का? त्याचं जीवन ते गाजवणारं होतं. पौल आपल्याला माहीत आहे, फार नम्र, निस्वार्थीपणे कार्य करणारा, सौम्य, त्याची काळजी घेणारा, अगदी आता ती नवीन मंडळी अगदी नव्याने प्रस्थापित झालेली, त्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अ, नाही का ओझं येऊ दिलं नाही. तो स्वतः कष्ट करून तिथे सेवा करत आहे आणि पहा जरी विरोध होत असताना त्याचं बोलणं किती नाही का मिठाने रुचकर केल्यासारखं आहे. तो किती संयमाने वागत आहे. तो किती मंडळीसोबत अगदी, अगदी निस्वार्थ प्रीती करत आहे. आणि त्याचं प्रेम किती अद्भुत आहे, की पहा त्याला राहवलं नाही. तो अगदी करिंथमध्ये जात असताना त्याने तिमोथेला पुन्हा पाठवलं आपल्याकडे आणि पहा आमची काळजी तो कशी करत आहे. आमच्यासाठी नित्य तो प्रार्थना करत आहे. आमच्यासाठी तो आपला जीव ओतून देत आहे. हे त्यांनी तिथेही पाहिलं होतं आणि पुन्हा पौल त्याची आठवण करून देत आहे. आणि म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, हे वचन आपल्याला पुन्हा मागील वचनांची आठवण करून देत आहे. जिथे पाऊल देवाची उपकार स्तुती करत आहे, नाही का प्रार्थनेमध्ये, की मी तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. कारण हे बीज तू थिस्सलुनीका येथील लोकांच्या हृदयात पेरलंस. हे कसं पेरलंस? तू आमच्यासारख्या अपात्र लोकांना तिथं उपयोगात आणलंस. आमचे शब्द हे जे तुझे शब्द होते, ते शब्द सामर्थ्याने पवित्र आत्म्याद्वारे आलेले होते आणि ते आम्ही निर्धाराने गाजवू शकलो. कारण तो निर्धार देवाच्या आत्म्याद्वारे आमच्या हृदयात होता आणि आम्हाला ती सुवार्ता गाजवण्यासाठी देखील तू सहायता केलेली आहेस. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, हे पत्र आपण पाहत असताना त्या मंडळी का बरं अगदी त्या संकटात असताना सुद्धा आनंदाने ते वचन स्वीकारते आणि आनंदाने तिचं जीवन ते जगू शकते. कारण ही सुवार्ता खुद्द देवापासून आहे. ही सुवार्ता कोणा मनुष्याबद्दल नाही, ही सुवार्ता ख्रिस्ताबद्दल आहे. तो ख्रिस्त आपला मस्तक आहे. तो गौरवी ख्रिस्त आपला मस्तक आहे. आपण त्याचे शरीर आहोत आणि त्या शरीराचे आपण एक एक भाग आहोत आणि त्या नात्याने मस्तकाच्या अधीन राहून आपण त्या मस्तकाची अ, अ, आपण म्हणतो त्या मस्तकाच्या आज्ञा आपण पाळणं गरजेचं आहे आणि त्याचीच आठवण तो आपल्याला या सायंकाळी करून देत आहे. म्हणून देवबाप करो, ही सुवार्ता आपल्याला समजण्यास सहाय्य करो. तर आपल्यामध्ये अजून कोणी खऱ्या सुवार्तेपासून दूर असेल, तरी त्याने दिलेली वेळ आहे. या आपण त्याच्या हाती पडूया आणि त्याला अ, नम्र भावाने शरण जाऊया आणि त्याला स्वीकारूया. आणि जर आपल्यामध्ये कुणी असे असेल ज्यांचं ज्यांचे शब्द फक्त फार सुवार्ता गाजवणारे आहेत, परंतु जीवन सुवार्तेच्या पूर्ण विरुद्ध आहे, तर या आपणाला सुद्धा ही सुंदर संधी देवबाप देत आहे. आपण पश्चाताप करू, त्याच्या हाती पडूया आणि जे जे प्रभूमध्ये विश्वासाने जीवन जगत आहे त्यांच्यासाठी ही सुवार्ता पुन्हा
सहाय्य करणारे आहे. जे पडलेले आहेत, जे तुटलेले आहेत, जे अशक्त आहेत, त्यांना ती सशक्त करणारी आहे. म्हणून या आपण त्या प्रभूकडे पाहू आणि त्याचे उपकार स्तुती करू. मी पुढील वेळ आपल्यामध्ये बाबा आहेत त्यांच्या